तर निलेश राणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत. काल आता काय झालं अजूनपर्यंत मला माहित नाही, पण दुसऱ्याच दिवशी माझ्यावर केस झाली. माझ्यावर केस झाली ती सोडून द्या, तो कदाचित पोलीस प्रोसिजर असेल, पोलीस प्रोसिजरचा भाग असेल. ती अमाऊंट केलेली, जप्त केलेली जी अमाऊंट आहे ती कुठे आहे, त्याच्यावरती काय कारवाई आपण केली ते अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाही. काल रात्री तसाच एक प्रकार घडला. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पकडलेली गाडी, मी फक्त आपण काय त्याच्यावरती कारवाई करता एवढं फक्त मी त्यांना विचारलं. ते कुठलेही पंचनामे करत नव्हते. एफआयआर कुठलाही अजूनपर्यंत एफआयआर झालेला नाही. एफआयआर कोणावर झाला? त्या दुसऱ्या गाडीवर ज्याची नंबर प्लेट नव्हती. ते मोटर ऍक्ट मध्ये त्याला तो सेक्शन लागला. अजूनपर्यंत ज्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले त्याच्यावरती एफआयआर साधा झालेला नाही, त्याच्यावरती कसली कारवाई झालेली नाही. आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं हँडओव्हर केलंय. आता निवडणूक आयोग म्हणेल त्यांची प्रोसिजर त्यांनी करावी. आम्ही मॅडम ह्याच्यामध्ये काय विचार करावा किंवा आम्हाला ह्याच्यातून काय न्याय मिळणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगा. कारण का ते नाहीतर काय होईल, मी इथून निघणार, तुम्ही माझ्यावर 100 केसेस टाका साहेब, मला फरक पडत नाही. पण काय होतंय साहेब, ही जी ढकलाढकली आहे ना, तुम्ही त्यांच्यावर ढकलतायत, ते तुमच्यावर ढकलतायत. ह्याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणार आहे की नाही, एक निर्णयावर या की या तर ते समोरचे चांगले होते, आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली, किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्यावर मी मॅडम लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावर जर 24 तासामध्ये एफआयआर होऊ शकते. मी जेव्हा चोरी पकडून दिली आहे तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली. एकतर काल रात्रीसाठी अगोदरचा तो अहवाल तुम्ही अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही. तुम्ही अहवाल समितीला दिला, ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही? मग पब्लिक डॉक्युमेंट आहे तर मग पब्लिकला कधी कळणार आहेत ते सांगा ना साहेब मला. नाही मॅडम, काय होतं, तुम्ही नुसतं इन्कम टॅक्सला हा विषय डायव्हर्ट करून होणार नाही. तो काळा पैसा होता, तो 2 नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल, आपल्याला माहित नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब. तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होतं. तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्यावर केस टाकली. ठीक आहे, चला माझ्यावर केस टाकली, काय हरकत नाही. पण तुम्ही असं कसं डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऍक्टच असावा? नाही मॅडम, बघा, आता कोणाच्या घरात जर ब्लॅक पैसा मिळतो तर त्याच्यावरती कुठले कुठले सेक्शन लागतात, ते सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर लावणार आहात का? मॅडम, आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्समध्ये, माझ्या अनुभवामध्ये, कॅश घरामध्ये पकडली गेली तर त्याच्यावरती कुठले कुठले नियम लागतात मी पाहिजे वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो. सेम केस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंतची रेफरन्स देतो. मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्सच होतं म्हणून? अच्छा, मला एक सांगा, जर तर ते दाखवा मला कुठे लिहिलंय असं. ह्यांनी मला नाही आहे मॅडम, मी तुमच्या विषयाला कधी कट नाही करणार किंवा कट करत नाहीये. मला ह्या साहेबांनी दाखवायला पाहिजे होतं. मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब मी त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई कराल म्हणून. कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही. अहवाल जो समितीकडे तुम्ही पाठवलाय, तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे, मग पब्लिककडे कुठे आहे? मीडियामध्ये यायला पाहिजे होता. काल रात्रीची घटना, ती दोन्ही माणसं फ्रीमध्ये फिरतायत. आता सांगा मला साहेब, पोलीस सांगतायत तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सांगताय पोलिसांची जबाबदारी आहे, आम्ही काय समजायचं याच्यामध्ये? कालची कार्यवाही ही पोलीस गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती असताना केलेली आहे. त्या कार्यवाहीमध्ये जे गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती जे पोलीस अधिकारी होते
त्यांनी FST जी आपली टीम आहे त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून ही सूचना दिली की असं असं रक्कम आपल्याला सापडलेली आहे. मग त्यानंतर त्यांनी आपली FST टीम मध्ये जे पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सदर ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणानंतर तिथे त्यांनी पोलिसांनीच ती सर्व कार्यवाही केलेली आहे. तर काल जो पोलिसांचा पंच हो, मग तुम्ही सांगताय पोलिसांवर जबाबदारी आहे का ही? सर तेवढं मला स्पष्ट सांगा, ही पोलिसांवर जबाबदारी आहे का? हो सर, त्यांनी रक्कम जप्त करून मग काल पंचनामा तुमच्या अधिकाऱ्यांनी का केलं? पोलिसांनीच पंचनामा केला. नाही, काल तुमच्या अधिकाऱ्यांनी केले. जे इलेक्शन कमिशनचा बॅच लावून आले होते 2 अधिकारी, त्याच्यामध्ये एकाचं नाव वराडकर, येस सर, येस आडनाव वराडकर. सर. ते या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायची कार्यवाही आहे हा. सर. पंचनामा करणारे हे पोलीस ऑफिसरच असतात ते FST टीम. मग त्यांच्यामध्ये खाली सही कोणाची आहे पंचनाम्याखाली? पंचांची सही आहे, पथक प्रमुखांनी यांची सही आहे, ती पोलीसची पण सही आहे सर. पण सही आहे, हा. पण म्हणताय तुम्ही, नुसती त्यांची नाहीये. बघा, नुसती त्यांची आहे का? नाही सर, त्यांची- पण म्हणताय ना तुम्ही. मग आता मला सांगा त्याच्यावरती काय आम्ही समजायचं? तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे? तुम्ही मला स्पष्ट सांगून टाका, माझ्याकडे मॅटर नाही, पोलिसांकडे. मी पोलिसांकडे जातो. सर हा पोलिसांच्याकडचाच मॅटर आहे सर. मग तुम्ही काल अधिकारी का पाठवले? सर FST त्या नॉर्म्स मध्ये आहे, बरोबर, त्या कंडिशन मध्ये, बरोबर आहे. आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्यावी. नाही सर, मी आता ही जी रक्कम कळवलेली आहे मला, पोलिसांचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार मी जिल्हा सनियंत्रण समितीला माझ्याकडून अहवाल पाठवणार की या कार्यवाही दरम्यान अशा अशी घटना घडली. म्हणजे तो अहवाल परत रद्दी होणार. सर मी माझा अहवाल पाठवणार तुमचा अहवाल जो आहे साहेब, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, मी पण पब्लिक सर्वंट आहे. सर. तुम्ही हे पब्लिक डॉक्युमेंट, पब्लिक डोमेनचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत नाही आहात ना, मला दाखवताय ना, मला सांगताय प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे. उलट हे सगळे जे काय कारवाई चालली आहे ना, ती उलटी चालली आहे. तुम्ही प्रेशरमध्ये आहात, मला माहिती आहे. मला फक्त एवढंच सांगा, ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय? सर मी हा जिल्हा सनियंत्रण समितीला अहवाल पाठवणार सर. ते तुम्ही मागचा पण पाठवला होता. सर माझ्या अधिकारामध्ये जी अशी कार्यवाही होती- अहो मग तुमच्या अधिकाराकडे नाहीये ना, तुमच्या अधिकारामध्ये नाहीये. तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म 2-2, 2.5 तास इकडे थांबून ठेवले. मग तुमच्याकडे ते अधिकार होते का? तुमच्याकडे निवडणुकीचे 2.5 फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते 2.5 तासासाठी. आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही. साहेब असं नका करू. मला फक्त एक स्पष्ट सांगा, हे आम्ही किंवा तुम्ही ह्याच्यातलं पुढचं पाऊल काय उचलणार आहात? तुम्ही अहवाल समितीकडे देणार आहात, ते अहवाल तुम्ही आम्हाला देणार आहात की नाही? सर मी अहवाल आपल्याला उपलब्ध करून देतो. कधी देणार आहात मला सांगा. मागचा अहवाल कधी देणार आणि हा अहवाल कधी देणार? मी आजच उपलब्ध दोन्ही अहवाल आपल्याला करून देतो. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना इन्स्ट्रक्शन काय दिली आहे का गस्त वाढवण्यासाठी? सर मी आपल्याला त्या दिवशी आपण जशा सूचना केल्या होत्या त्या पद्धतीने आपण अहवाल म्हणजे गस्त तेव्हाही वाढवलेली होती सर. आपल्याला मी म्हटलं पूर्वी 3 पथक होते, तर आपण 5 पथक केलेली. अहो कसले 3 पथक 5 पथक साहेब? काल रात्री ही घटना घडल्यानंतर मी अशोक सावंत नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक इथे पदाधिकारी आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर 10 गाड्या उभ्या होत्या. मी स्वतः गेलो. त्यांनी खिडकीतून माझं म्हणणं आहे बॅग कुठेतरी फेकली आहे. मी पोलिसांना सांगितलं, साहेब नुसत्या गाड्या कुठे चेक करताय? ते ठीक आहे, ते नंतर आले 10 मिनिटांनी, गाड्या चेक केल्या. मी म्हटलं साहेब रात्रीचं घर बाजूला आहे, गाड्यांमध्ये कोण पैसे ठेवेल का? म्हणजे ही चेकिंग चालू आहे. कुठेतरी आवाज येतो. अच्छा, रात्री किंवा पहाटे सगळं पिन ड्रॉप सायलेन्स असतं, कुठेही वस्तू टाकली ना आवाज येतो. आम्ही सांगताय साहेब कुठेतरी आवाज येतोय, काहीतरी कुठेतरी फेकलं गेलंय, कुठली तरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर खिडकीच्या बाहेर फेकली गेली. मी सकाळी 5 वाजता तरी घराच्या बाहेर गेलो, नाहीतर तुम्हीच माझ्यावर ट्रेसपासिंगची केस लावली असती. मी घराच्या आतमध्ये नाही गेलो. मी पहिला अधिकाऱ्यांना बोलवलं. साहेब 3-5 गाड्यांनी मॅडम काही होणार नाही. हे रांगेत उभे असताना पैसे वाटतील. सावंतवाडीमध्ये तसा प्रकार घडला. संजू परबच्या वॉर्डमध्ये रांगेत उभे असताना पैसे वाटताना पकडले गेले. मग कसली गस्त आहे मॅडम? निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट देतो. काय म्हणून आम्ही रिस्पेक्ट द्यायचा मला सांगा? तुम्ही पंच म्हणून जे पाठवता ते पंच, त्यांना काही अधिकार नाही. ते काय कर मॅडम, गंभीर गोष्ट आहे. मी बोललो काय केलं तुम्ही? पंच आहात म्हणजे पंच नाही, तुम्ही निवडणूक अधिकारी आहात. त्यांनी फक्त बाहेरून गाडीची शूटिंग केली, 2 दरवाजे उघडले.